स्वागत असेल SP ग्रुप चषकामध्ये धनंजय चाळके साहेबांचा देखील सन्मान आपण करतोय। मात्रेपाड्याच्या मैदानावरती नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण नाईट स्पर्धा पाहत आलोय। या आपण धनंजय साहेबांना देखील विनंती करेल आपण पुढे यावं, आपला विशेष सन्मान होतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये। कासगाव टीम करण लहाने अँड कंपनी थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे प्लीज। सन्मान देखील या ठिकाणी होत आहेत मुख्य अतिथी कक्षामध्ये। आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी खेळाडू असेल राज लहाने ठरलाय मॅन ऑफ द मॅच। सन्माननीय TDC बँकेचे संचालक आदरणीय राजेश शेठ पाटील साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडूला त्याचे मॅन ऑफ द मॅच राजेश दादांना विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतो राजला। आणि राज लानेसाठी बाळराम शेठ कांबरी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये देखील असतील ते देखील आपण देणार आहोत। यस क्या बात आहे, नक्कीच अप्रतिम खेळ राहिलाय। गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो खूप चांगली केली राजनाव आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच। 1000 रुपये देखील असेल बाळराम शेठ कांबरी यांच्या माध्यमातून। आणि नितेश लहाने आपण देखील या नितेश लहाने देखील कॅश प्राइज असेल बाळराम शेठ कांबरी यांच्या माध्यमातून नितेशला देखील आपण कॅश प्राइज देणार आहोत। राज भोईर आपण देखील या त्याच्यासाठी 500 रुपये असतील बाळराम शेठ कांबरी यांच्या माध्यमातून आणि राजला देखील देतो आपण हे 500 रुपयाचा कॅश प्राइज। सन्माननीय राकेश शेठ पाटील टिटवाळ्याच्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। कपिल शेठ कोणकर साहेबांचे देखील आगमन झाले टिटवाळ्याचे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। काही कॅश प्राइज आहेत जितेश टेंबे याच्यासाठी देखील पारितोषिक असेल 1000 रुपयाचं। आणि सचिन टेंबे यांच्या माध्यमातून जितेश साठी अजून 1000 रुपये कॅश प्राइज असेल। यायचं आपण बाळराम शेठ कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत हे कॅश प्राइज। या लवकर जितेश या मॅच देखील सुरू होते। थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचा विशेष आभार। आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे नेट टू नेट फाईट रेग्युलर क्रिकेटला सुरुवात झाली आणि दुसरा मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतात। भूमी 11 कुंदे विपक्ष त्यांना फाईट करतोय संगणकीच पडले सानवी 11 पडले संघ त्यांना फाईट करतोय 5 षटकांची लढत आणि 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय। षटक क्रमांक पहिले मार्गस्थ भावेच सलामी जोडी मैदानावरती भूषण आणि अविनाश धावसंख्या 7 धावा धावफलकावरती। षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट। यावेळेस लाऊड अपील यस इट इज आउट। फलंदाज बाद लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे। पहिला धक्का भूमी 11 कुंदे संघाला। पहिल्या षटकाची सुरुवात मात्र या ठिकाणी दमदार केली भावेशनं, कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि अवघ्या 7 धावा खर्च केल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील कॅरी केली आहे। स्क्रीनवरती DJ मास्टर आमचे गणेश पाटील यांना या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि अपडेटर आमचे रोशन फराड्यांना देखील। विलासजी पाटील याचकडनं पडले टीमसाठी सुवर्ण संधी असेल। गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिक जर प्राप्त केली तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। नवीन फलंदाज रोशन येत आहेत ओव्हर द विकेट। चांगला बॉल सतीक यॉर्कर पाहायला मिळतोय। भन्नाट वेगवान हा चेंडू होता, फार वेगाने निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल। कासगाव टीमच्या खेळाडूंना सूचना असेल प्लीज जितेश थोडंसं मागे यायचं प्लीज ही विनंती असेल। शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील। भूमी 11 कुंदे संघ म्हटला तर भूषण दादा रोहणे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांचाच हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे मैदानावरती।
हो, मागे खेळण्याचा प्रयत्न करतात. अजून एक वेगवान चेंडू गुडलेत वरती पडल्यानंतर फार वेगाने निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. सफल ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफूट वरती भूमी 11 कुंदे संघ 7 धावा 1 गडी बाद. आर पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. भूमी 11 कुंदे संघाचे मॅनेजर आमचे समालोचक मित्र रोशन संते देखील नेहमी सपोर्ट करत असतात या टीमला आणि ते देखील सध्या तरी ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत आणि धडाकेबाज चषक सध्या तरी ते मुरबाड येथे कव्हर करतायत. प्रतीक पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ सानवी 11 पडले टीम पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, ताकदवर संघ आहेत, त्यामुळे ही लढत तुम्हाला फार चांगली पाहायला मिळेल. रोशन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. स्क्वेअर विकेट खेळतात. बॉल हवेमध्ये, खेळाडू उपस्थित, जजमेंट नाहीये, अगोदरच पुढे आले आणि बॉल तोपर्यंत टप्पा पडल्यानंतर बॉल सीमारेखा बाहेर, चौकार. सोमाज हा चौकार येतोय. धावसंख्या चौकाराबरोबर पुढे सरकेल ती 11 या आकड्यावरती. देवेश शेलार यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. देवेश, स्वागत आहे आपलं देखील SP ग्रुप चषकामध्ये. ओव्हर द विकेट समोर खेळले, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित, झेलची शक्यता, टिपली झेल लॉंग ऑफला आणि लागले अजून एक धक्का टीम भूमी 11 कुंदे संघाला. विमल पान मसाला, दाने दाने में केसर का दम. जबरदस्त हा झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय आणि विकेट मिळवली रोशननं. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. भूषण या ठिकाणी बाद झालेत. रोशन आणि तेजेश आता ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 11 वरती थांबली आहे. षटक क्रमांक पॉवर प्लेचं सध्या तरी दुसरं सुरू आहे. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचे भव्य दिव्य आयोजन. आजची तिसरी रात्र या स्पर्धेचे प्रणेते व्यासपीठावरती उपस्थित आहे. साईनाथदादा पाटील, रविदादा पाटील असतील आणि आमचे शिवलदादा साळवी देखील असतील. राजूदादा गायकर आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थात राकेश पाटील यांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. लो फुल टॉस समोर खेळलेत, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आणि लॉंग ऑफला हा झेल ड्रॉप केला जाईल. सोपा झेल होता परंतु या ठिकाणी तो ड्रॉप करण्यात येतो आणि झेलेचं रूपांतर 2 या धावसंख्येने बनेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 13 या आकड्यावरती. रोशनचं मी कौतुक करेल, पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केला, त्याच्यानंतर फार चांगलं कमबॅक आपल्या टीमसाठी तो करत असताना अनेक सारे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. TDC बँकेचे संचालक सन्माननीय आदरणीय राजेशदादा पाटील, त्याचबरोबर बाळराम शेठ कांबरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटचा खेळाडू आला बॉलपर्यंत, तोपर्यंत फक्त सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 14 वरती पोहोचते. 4 बॉलमध्ये अवघ्या 7 धावा आतापर्यंत खर्च केलेत. गोलंदाज रोशननं आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. येस, स्ट्रायकरला फलंदाज रोशन, गोलंदाज मार्क वरती पडले संघाचा रोशन. रोशन टू रोशन हे समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट फटका छान आहे, क्या बात आहे. शफल झाले आणि क्रॉस बॅट स्ट्रोक पाठवलाय बॉलला. स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. रोशनच्या अगेन्स्ट, रोशनच्या बॅटमधनं षटकार. अभिमन्यूजी चिकनकर साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल SP ग्रुप चषकामध्ये. षटकार आलाय, या फटक्याची गरज होती धावसंख्येला नक्कीच आकार देण्यासाठी भूमी 11 कुंदे टीमसाठी आणि तो षटकार रोशनच्या बॅटमधनं. समोर खेळलेत, लॉंग ऑफला खेळाडू पोहोचतील का पाहिजे आहेत आणि बॉलला या ठिकाणी हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला. बॉल सीमारेखा बाहेर, षटकारानंतर चौकार.
तरी 17 धावा मात्र रोशननं खर्च केल्या. धावसंख्या 24, लॉस ऑफ 2 विकेट भूमी 11 कुंदे टीम. शंकरदादा पाटील यांच्या कटआउटला जर बॉल लागला आणि त्याच्यानंतर शंकरदादा यांच्या वतीनं 3000 रुपये असेल. डायरेक्ट चेंडू हिट झाला तर. येस, आणि राजेदादा पाटील यांच्या कटआउटला देखील जर या ठिकाणी चेंडू डायरेक्ट हिट झाला तरी शंकरदादा पाटील याचकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. धावसंख्या 24 रफल कवरती 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्ले कंप्लीट झाला. क्षेत्ररक्षण आता पूर्णपणे विखुरलं जाईल. 5 खेळाडू ते बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील. कशा प्रकारे आता बॅटिंग केली जाईल. तेजेश आणि रोशनच्या माध्यमातून गोलंदाज देत आहेत भावेश. सेकंड स्पेल ज्या भावेशनं पहिले पॉवर प्लेचं षटक हाताळलं, फक्त 6 धावा खर्च केल्यात. तोच भावेश आलाय. लॉंग ऑनला खेळून काढलेला स्ट्रोक. खेळाडू येतील तोपर्यंत सिंगल एकवटली जाईल आणि धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकेल 25 या आकड्यावरती. चांगलं बॅटल. 2 संघांमध्ये ही बिग फाईट लढत. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर सानवी 11 पडले संघ त्यांच्या अगेन फाईट करतोय भूमी 11 कुंदे टीम. रोशन ज्यानं मात्र फटकेबाजी चांगली करायला सुरुवात केली. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आलाय. सेट होतोय. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा सामना केलाय. 10 आकड्यावरती तो सध्या तरी बॅटिंग करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश तयार. ओव्हर द विकेट नाव. चांगला चेंडू, वेगवान चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगानं गेलाय. ऑफ स्टंपरनं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. धावा रोखाव्या लागतील या षटकामध्ये. तेच प्रयत्न सध्या तरी करतोय भावेश. मागच्या षटकामध्ये 6, त्याच्यानंतर आता या षटकाची सुरुवात देखील फार चांगली केली आहे भावेशनं आतापर्यंत. परंतु रोशन कुठपर्यंत शांत राहील हे देखील पाहणं महत्वाचं असेल. लॉफ्टेड हिट, क्या बात आहे. पुन्हा एकदा सफल झाले. ऑप्शनच्या बाहेर निघाले, जागा बनवली आणि पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमा रेखा बाहेर. षटकार. लांब लचक हा षटकार येतो रोशनच्या बॅटमधनं. धावसंख्या फ्लाय झाली आहे 31 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं नक्कीच या स्पर्धेसाठी अफाट मेहनत ज्यांनी घेतली ते खऱ्या अर्थानं आमचे मांगरोळ संघाचे संघनायक विस्फोटक खेळाडू आमचे मित्र राकेश पाटील यांचं मी कौतुक करेल. कारण की प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं व्यवस्थित लक्ष आहे. मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. राकेश पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. बॉल सीमा रेखा बाहेर. अजून एक हा षटकार. त्यांच्या बॅनरला कदाचित हिट झालं तर 3000 रुपये असतील. परंतु पाहूया, चेक करूया आपण. आणि चेक करतोय आम्ही. लागलाय बॅनरला, लागलाय चेंडू बॅनरला लागलाय आणि 3000 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाजाला दिले जाईल. क्या बात आहे. रोशन हा मानकरी ठरलाय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेला. खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. आता रवी दादांना टार्गेट केलंय. सीमापार षटकार. ज्या गोलंदाजानं मात्र पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती त्याला या षटकामध्ये टार्गेट केलंय. रोशननं स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅकेट बडा धमाका. छोट्या कडचा खेळाडू परंतु मोठमोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येत आहेत. षटकार हॅट्रिक प्रस्थापित करतोय आणि धावसंख्या पोहोचली ती 43 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. 5वी षटकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. बॅकफुट वरती गेले. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचं होतं परंतु यावेळेस संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. हे मागडं षटक. या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्यात भावेशच्या माध्यमात आणि टीम भूमी 11 कुंदे संघ पोहोचली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 लॉस ऑफ 2 विकेट. डीजे
क्या बात आहे. आणि अप्रतिम संगीत. 3 षटकांचा खेळ समाप्त. अप्रतिम ही स्पर्धा साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचे भव्य दिव्य आयोजन. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच मी राकेश पाटीलचा उल्लेख वारंवार करेल, कारण की हकदार आहेत. कारण की सर्व गोष्टी असो, टीम मॅनेजमेंट असो, त्याच्यानंतर सर्व कॉमेंटेटर असो, अंपायर असो, सर्वच काही गोष्टी, ट्रॉफीज असतील, त्याच्यानंतर आपण पाहिले सर्व गोष्टी ज्या काही या स्पर्धेसाठी लागल्यात त्या राकेश पाटील यांनी व्यवस्थित मॅनेजमेंटरित्या या ठिकाणी उपस्थित केल्यात. आणि त्याबद्दल राकेश पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमीच असेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 13 मिनिटांचा या ठिकाणी 13 मिनिटं झाली आहेत. नेक्स्ट मॅच शिल्डोन संघ आपण रेडी राहायचं. शिल्डोन विपक्ष कोणी आहे असा सामना असेल. दोन्ही संघ आपण रेडी राहायचं आहे. गोलंदाज देत आहेत अक्षय 4थ्या षटकामध्ये. आता मात्र या ठिकाणी विकेट कॅरी करणं गरजेचं असेल सानवी 11 पडले संघाला, कारण की रोशन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. त्याला साथ देतो तेजेश देखील. वेगानं धावफलक पुढे चालले. 43 धावफलकावरती. आज आपण पाहिले गेले तर या ग्राउंडवरती धावा बनत आहेत. मागच्या मॅचमध्ये 84 धावा आपण पाहिल्या. या मॅचमध्ये किती धावा बनतील? प्रथम फलंदाजी करत असताना भूमी 11 कुंदे संघ प्रथम बॅटिंग करतोय. राऊंड द विकेट. खोलब्या टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलेत. बॉटमहँडचा वापर केला फटक्यावरती. खेळाडू उपस्थित आणि सिंगल या ठिकाणी मिळेल. सिंगल बरोबर धावसंख्या 44 आकडेवरती पोहोचते. रोशन जो मात्र आतापर्यंत खेळतोय 9 चेंडूचा सामना करत 28 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमध्ये मागच्या ओव्हरमध्ये 3 उत्तुंग षटकार देखील आपण पाहिले. त्याची विकेट फार महत्वाची असेल या क्षणाला सानवी 11 पडले संघासाठी. येस 8 चेंडूचा सामना त्याने केला आणि 28 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. चला फास्ट खेळायचा. अक्षय तयार. गोलंदाजी मार्क वरती. मागे खेळण्याचा प्रयत्न हुक करायचं होतं, सफल झाले होते. गुडघ्याचा वापर देखील केला, परंतु प्रचंड वेग होता चेंडूमध्ये. गतीमध्ये बीट केला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. यशच्या पाठीमागे मास्टर माइंड यशरक्षक हर्षल यांना आपण पाहू शकता. अप्रतिम खेळाडू आहेत, विस्फोटक खेळाडू आहेत. त्यांची बॅटिंग देखील सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात केली आहे अक्षयनं. लो फुल टॉस फटका चांगला मिड विकेटला खेळून काढलेला स्ट्रोक. मिड विकेट मध्ये खेळाडू उपस्थित. त्वरित फेकी येते. यस परफेक्ट थ्रो पाहायला मिळतोय. एक जावी ते मिळेल. धावा रोखण्याचा प्रयत्न 100% करतायत अक्षय. या षटकामध्ये 3 मॉन मध्ये त्यांना फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 45 जर्सी नंबर रोहित शर्मा 45 आकडा येतो स्कोर कार्ड वरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडासा फिल्डिंग साठी वेळ जातोय. क्षेत्ररक्षण वारंवार या ठिकाणी चेंज करण्यात येते. पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा अक्षय. राऊंड द विकेट. समोर खेळले बॉल हवे मध्ये खेळाडू उपस्थित. एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑफला चिपली झेल. फलंदाज बाद. हा अजून एक धक्का लागेल भूमी 11 कुंदे संघाला. क्षेत्ररक्षक होते कुशल खूप चांगले नक्कीच क्षेत्ररक्षण करतात आपल्या टीम साठी. आणि विकेट मिळवली अक्षयनं. 4 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. मागचं षटक मागडं राहिलं होतं आणि त्याची भरपाई करत असताना कव्हर करत असताना आपल्या टीम साठी अक्षय. संकेत दळवी येत आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर किंग आहेत. मोठी फटकेबाजी नेहमी संकेत दळवीच्या बॅटमधून आम्ही पाहिली आहे. क्षमता गुणवत्ता भरपूर या खेळाडूमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान अंबरनाथ महानगरपालिकेचे विद्यमान कार्य सम्राट आणि खऱ्या अर्थानं युवकांच्या गळ्यातला ताईत आणि गरिबांचे कैवारी सन्मान्य श्री नगरसेवक सचिनजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन होतोय आणि त्यांचं करूयात
SP ग्रुप चषक 2026च्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी सचिनदादा पाटील यांचं आगमन झालंय आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. दमदार नगरसेवक सचिनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होते आहेत. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूया. सचिनजी पाटील साहेबांच्या समवेत त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र आपण पाहताय. अगदी युवकांच्या गळ्यातलं ताईत आणि लाखो दिलो की धडकन गरिबांचे कैवारी सातत्यानं काळ्या रात्रीला जरी हाक मारली तरी सचिनजी पाटील साहेब प्रत्येकासाठी उपलब्ध असतात. असे कार्यसम्राट दमदार नगरसेवक सन्मान्य श्री सचिनजी पाटील आणि साहेबांच्या समवेत त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र या सर्वांचे इथे शुभागमन होतंय आणि त्या सर्वांचं आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सचिनदादा पाटील यांना या ठिकाणी दाखवलं जात आहे कारण की अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत. नक्कीच या ठिकाणी सादर राहणीमान उच्च विचार आपण पाहताय. सचिनदादा पाटील दमदार नगरसेवक यांच्या या ठिकाणी एंट्री झाली आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 47 धावा धावफलकावरती हर्षल आणि आता शेवटचं षटक असेल. या पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक आपण पाहणार आहोत. जपेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. रोशन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा जरूर असतील भूमी 11 कुंदे टीमला आणि त्यांच्या समर्थकांना. जपेश ओव्हर द विकेट. डीप राहिला चेंडू खाली राहतो पूर्णपणे. लॉफ करायचं होतं लॉंग ऑन रिझनला खेळायचं होतं परंतु संपर्क अजिबात नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. प्रचंड वेग होत आहे चेंडूमध्ये. डॉट बॉल आलाय. मागच्या ओव्हरमध्ये अक्षयनं फार इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. धावा रोखल्यात. फक्त 4च धावेचं षटक आपण पाहिलं. 1 विकेट देखील कॅरी केली. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होतोय लॉंग ऑफ रिझनला. विकेटचं पतन दरम्यान या ठिकाणी झालंय. नवनिर्माहित या ठिकाणी कार्यसम्राट नगरसेवक प्रधानजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मान्यवरांचं आगमन होते. प्रधान शेठ पाटील नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गणेश पाटील देखील आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश दादा आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. दोन्ही मान्यवर हक्काचे नगरसेवक आहेत. सादर राहणीमान दोन्ही मान्यवरांचा प्रधान शेठ पाटील आपण पाहत आहेत. आमचे जतीन पाटील यांचे नक्कीच पिताश्री आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सचिन दादा पाटील आमचे असतील. पुढचा बॉल षटकातील. चांगला बॉल बाउन्स होतोय. थोडासा ठिकाणी टॉस होतोय. पाहावं लागेल पंचांकडे. वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. येस पंच रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे का? यस. विकी सर आपला रिव्ह्यू आहे का? फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. चला आक्षेप नोंदवलाय का? चला फक्त पंचांना वाटलं तर रेफर करू शकतात वाईट साठी परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी नक्कीच रिव्ह्यू नसेल. भीमर आणि रनआउट साठी फक्त आमच्याकडे रिव्ह्यू उपलब्ध असेल. याची देखील सूचना आम्ही तुम्हाला करतोय. ठीक. यस सन्मान्य श्री राकेशजी पाटील साहेबांच्या कटआउटला जर डिरेक्टली बॉल हिट झाला तर राधे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. हो टू यू कॉमेंट्री बॉक्स. क्रॉसिंग नाहीये. बॉल हातामध्ये असल्यानंतर क्रॉसिंग नाहीये. राकेशजी पाटील साहेबांच्या कटआउटला जर हिट झाला तर राधे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि राकेशजी पाटील साहेब म्हटलं तर या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत.
ज्यांच्या अहोरात्र मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली आहेत आणि दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला आणि स्वतःला वाऱ्यासारखं झोकून दिलं, ते सन्मान्य श्री राकेशजी पाटील साहेबांचा कटआउटला जर हिट झाला तर राधे साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक. चला डॉट बॉल असेल. उसळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, यष्टीरक्षक हर्षल बॉल खाली, अजिबात चुकी नाहीये, फटका फसलाय, फलंदाज बाद, विकेटचं पतन. या षटकामध्ये देखील धावा रोखल्या जातात पूर्णपणे. 5 बॉल मध्ये फक्त अवघी एकच धाव खर्च केली जपेशनं. या बाताने 2 फलंदाजांना बाद केले. अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय. सानवी 11 पडली या संघानं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भूषण रोहन येत आहेत. चला भूषण दादा, आपण खेळायचं तुम्हाला आम्ही सांगू. काही काही गोष्टी असतील त्या आपण चर्चा करू त्याच्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असेल. शेवटचा बॉल, गोलंदाज तयार, जपेश स्ट्रायकला फलंदाज भूषण रोहणे. फटका चांगला. यावेळेस मात्र शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित असतील. एक धाव इथे पूर्ण केली जाते. दुसरीचा कॉल आणि रनआउटची विकेट मिळेल अंतिम बॉलवरती आणि एक धाव देखील मिळेल. ओव्हरचं होतं समापन. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट आणि प्रथम बॅटिंग करत असताना एकूण धावा बनवल्यात भूमी 11 कुंदे संघानं 49 धावा आणि 50 धावेचं लक्ष असेल. सानवी 11 पडले या संघासमोर. टॉससाठी रिपोर्टिंग करा. शिरडोन टीमचे कॅप्टन आणि कोणी ए संघाचे कॅप्टन लगेच या टॉससाठी येत आहेत. येस, आणि आदरणीय आमच्या या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक सचिनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस या नेक्स्ट मॅचचा. सचिनदादांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. हॅलो हॅलो. अंबरनाथ महानगरपालिकेचे कार्यसम्राट दमदार नगरसेवक सन्मान्य श्री सचिनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. खोणी बनाम शिल्डोन या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. क्रिकेटला धर्म मांडणार हे व्यक्तिमत्व आपण पाहता आणि साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. स्विंग द कॉइन हेड असा कॉल आणि हेड झाला. सचिनजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण शुभेच्छा देऊन आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचं. टॉस करा अर्थानं शिल्डोन टीमच्या बाजूने लागलाय. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. तुमच्या अगेन्स्टचा जर संघ विचार करायला गेला तर खोणी सारखा एक दिग्गज संघ या सीझन मध्ये या टीमच्या अगेन्स्ट तुमची कधी मॅच झाली आहे का? 2 मॅच झालेत. एक आम्ही जिंकली, एक त्यांनी जिंकली. आता खऱ्या अर्थानं जो संघ जिंकेल त्या टीमची लिडिंग आता जास्त असेल. बट एकंदरीत महत्वाचा प्रश्न, डे नाईट फॉर्मॅट आहे. रजनी क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सन्मान्य श्री सायनाजी पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026 ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन आणि कसं वाटतं या स्पर्धेचं नियोजन? आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे. खेळायला मजा येईल. याआधी तुम्ही या मांगरोळच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती खेळलाय का? हो, इथे नेहमी खेळत असतो आम्ही. जाऊयात कोणी टीमच्या कॅप्टनकडे. टॉस हरलाय बट मॅच मात्र अजूनही हरला नाहीये. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? असं काही फिक्स नाही, बट बॅटिंग आले तर बॅटिंग चालेल. बॅटिंग आता आपल्या वाटेला आली आहे, बट बॅटिंग करत असताना काय रणनीती या मॅचमध्ये असेल? ग्राउंडवर खूप रन होत आहेत, तर जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. यस, देऊया दोन्ही टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा. थँक्यू. तर या दरम्यान या ठिकाणी श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रदीप दादा मडवी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील
सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर श्यामदादा भंडारी यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सायनादादा, रविदादा काही सन्मान असतील तर आपण घ्यायचे. येस, गणेश मात्र तिथे जॉईन असतील, सन्मान केले जातील मुख्य अतिथी कक्षामध्ये. आणि जेव्हा मात्र मॅच सुरू होईल, सेकंड इनिंगला सुरू आहे, तेव्हा गणेश मात्र देखील येतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सोनू. बघा, आम्ही सुद्धा त्या व्यक्तिमत्वाची वाट पाहत होतो. डॅसिंग पर्सनॅलिटी नेहमीच त्यांची राहिली आहे आणि क्रिकेटवरती त्यांचं प्रेम नेहमीच राहिलं आहे. आणि आत्ताच झालेल्या हंगामी निवडणुकीमध्ये त्याने आपल्या समाजामध्ये आपलं नाव कोरलं आणि पुन्हा एकदा नगरसेवक पदासाठी ते निवडून आलेत आणि क्रिकेटवरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिलं आहे. असे आमचे सचिनदादा पाटील यांचं सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल साईदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. आणि रविदादा नेहमीच एवन जोडी या नावाने सुप्रसिद्ध आहे. आणि शक्ती पाटील यांना सुद्धा मी इन्व्हाइट करतो, आपण सुद्धा या. सचिनदादा पाटील, बऱ्याच दिवसामध्ये त्यांचीसुद्धा आमच्याशी भेट झाली या स्पर्धेच्या माध्यमातून. अगोदर 2 ते 4 वर्षापूर्वी नेहमीच स्पर्धेमध्ये भेटीगाठी होत होत्या, परंतु काही दिवसानंतर आमच्या भेटीगाठी होतात. तर सचिनदादांना पुन्हा एकदा माझ्याकडनं व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. आपण पुन्हा एकदा नगरसेवक झालात, पुन्हा एकदा जनतेसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला जनतेने कॉल दिला. तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडनं आणि माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर आपण पाहतोय, अगोदर क्रिकेटच्या माध्यमातून नेहमी त्यांना पाहायचो, परंतु राजकारणामध्ये त्यांचं कार्य खूप चांगलं राहिलं. असे आमचे अंबरनाथ गावातील विद्यमान नगरसेवक प्रधानजी पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. सामना सुरू होता, पहिलाच बॉल पिकअप शॉट. तर शेवलदादांना विनंती करेल आपण सुद्धा या. शेवलदादा आपण सुद्धा या. क्षमा असावी प्रेक्षकांची, परंतु अतिथी देवो भव. बघा, 48 संस्कृत्या उदयास आल्या, त्यापैकी एकमेव संस्कृती अर्थात आपली भारतीय संस्कृती. आणि त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या नियमानुसार आलेल्या मान्यवरांचं सन्मान करणं हे आपले काम आहे आणि तो काम आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं जातं आहे. सध्या कडक बॅटिंग होतोय, क्षमा असावी. तर प्रधानदादा पाटील यांना सुद्धा आमच्याकडनं व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी जनतेने कॉल दिलाय, समाजसेवेसाठी. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार, स्वागत. आणि जातोय कॉम्बॉक्समध्ये. सामना खूप रपॅड स्थितीला. सलगचा हा तिसरा जबरदस्त स्ट्रोक, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार, चौकार. जबरदस्त बॅटिंग होत आहे, अप्रतिम फलंदाजी, टिटफोट ट्रॅट, जसं तसं उत्तर, हिट का जवाब पत्तर मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतो आहे. कोणताही संघ इथे कमकुवत नाही आहे, प्रत्येक संघाने झुंज दिली आहे. याचा अर्थ असा की मैदानी खेळ क्रिकेटच्या या ग्राउंडवरती आपण पाहू शकता की चेक. या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय आदरणीय PSI मालकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. स्पर्धेच्या वतीने त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहत SP ग्रुप चषक 2026 हे पर्व आणि PSI या ठिकाणी मालकर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आमचे सुभाषदादा गाडगे यांचं देखील आगमन झालंय. महाराष्ट्र पोलीस त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल SP ग्रुप चषकामध्ये. पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत. एक पारितोषिक विलास गंगाराम पाटील यांच्याकडनं सलगच्या 3 षटकारांसाठी कॅश प्राइज 2000. यावेळेचा चेंडू बघा पुश करायचं होतं, झालं नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती, सुटकेचा श्वास घेतला असेल गोलंदाजाने. अगोदरच खूप मार पडली आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना.
सुरुवात चांगली झाल्या. आदर्श क्रिकेट पडलेगाव या दोन खेळाडूंनी अतिशय चांगले बॅटिंग दाखवल्या. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहता सान्वी 11 पडले या नावाने सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सान्वी 11 पडलेगाव या टीमने 4 चेंडूवरती 20 धावा ठोकल्यात आणि दाखवून दिलं की या 50 धावा आम्ही सहजरित्या चेस करू शकतो. अजून एक मोठा स्ट्रोक गॅप मध्ये चेंडू सीमा पार षटकार साधावा. गुड चला नक्कीच नेक्स्ट मॅच एक्झिबिशन मॅच असेल, शो मॅच साठी या ठिकाणी सज्ज झालेत पोलीस दल विपक्ष मांगरोल 40+ असा नेक्स्ट मॅच असेल. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन जॉईंट आहेत आपण. श्यामशेठ भंडारी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. श्यामदादांना विनंती करतोय आपण या, आपला विशेष सन्मान केला जाईल. 26 धावा धापलकावरती लागल्यात. बघा थोडंसं मागे व्हा, जे क्राऊड आमच्या समलोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आहे. मांगरूळ संघ थोडंसं मागे झालं तर बरं होईल. थोडंसं मागे व्हा. बघा आम्हाला आयोजन कमिटीकडनं सूचना येतात, त्यामुळे तुम्हाला सांगतोय, विनंती करतोय आपण थोडंसं मागे या. बघा आपलं जे सरळ आपण बाउंड्रीवरती बसल्यात, थोडंसं कॉपरेट करायचं आहे. नेक्स्ट ओव्हरला सुरुवात होते, मात्र पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडनं इशारा येतो. लेग स्टंपच्या बाहेर पिच केलेला चेंडू व्हाईट बॉल अवांतर धाव. सुरुवात ज्या पद्धतीने पडलेगाव संघाची झाली आहे ना, जबरदस्त सुरुवात. 27 या आकड्यावरती फार झपाट्याने पॉवर प्लेमध्ये ही सुरुवात होणं फार गरजेचं होती पडलेगाव टीमसाठी आणि तशाच पद्धतीची सुरुवात झाली आहे. श्रावणी 11 पडलेगाव सध्या बॅटिंग करतोय, चेस करतोय. चेसिंगला जबरदस्त बॅटिंग होत आहे. पण एकदा पॅडवरती चेंडू आदळलाय. पंच दर्शवतात की हा चेंडू कदाचित लेग स्टंप मिस करेल आणि त्यामुळे पंचाकडनं डिसिजन दिलं जातं नॉट आउटचा. सिंगल येते लेग बायच्या स्वरूपाने. धापलकावरती धावसंख्या 28 या आकड्यावरती. यस, जबरदस्त ओमसाई MTC या वाहिनीची नेहमीच चर्चित असलेली वाहिनी आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी नेहमीच करतात. यावेळेचा चेंडू फुलर लेनचा होता. चांगले बॅकिंग सिंगल. थोडासा आत्मविश्वास थोडासा बलकट झाला असेल बॅटिंग साईडचा. डगआउटमध्ये थोडीशी शांतसं वातावरण, कारण ठाऊक आहे पडलेगाव टीमला या धाबा होऊ शकतात, परंतु क्रिकेट हा क्रिकेट कधीही बदलतोय. ज्याप्रमाणे 6-6 महिन्याने 4-4 महिन्याने ऋतू बदलतो, तशाप्रमाणे आपण पाहू शकता क्रिकेट बदलत असतोय. हिवाळा, पावसाला, उन्हाळा हे सध्या ऋतू आपण पाहता निसर्गाचे, त्याप्रमाणे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या 3 दल आहेत. मात्र या 3 दलांची कामगिरी जर योग्य झाली ना तर नेहमीच यशस्वी होत असतो. तसंच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडणं फार गरजेचं आहे. सध्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज सदानंदला आपण पाहतोय. यावेळचा चेंडू जबरदस्त चेंडू एष्ट्यांचा वेध घेतोय, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय आणि पहिला धक्का 29 या आकड्यावरती फलंदाज बाद. दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली. नाईटची स्पर्धा आहे. बरेच समालोचक आपण पाहतोय सोनू, प्रत्येकाचं मात्र जेव्हा जेव्हा फलंदाज क्लीन बॉलच्या माध्यमातून बाद होतोय. बघा आपण एक विनोदी समालोचक पाहिला असेल, तो नेहमीच जेव्हा
क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होतो आहे. पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली. दशरथ पाटील सर नेहमीच हे वर्णन करत असतात. तशाच प्रकारचा चेंडू फेकला गेला होता गोलंदाजाकडनं. सरळ मात्र चेंडू जातोय ऑफस्टमवरती आदळतो आणि फलंदाज तिथे बाद होतं. पहिला धक्का दिला आहे गोलंदाजाने. यावेळेचा चेंडू मात्र हलक्या हाताने क्लिक करायचा. यस, इट इज आउट. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का मॅच मध्ये परततोय. जबरदस्त गोलंदाजीचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. संघ परततो ह्या मॅचमध्ये. तर निश्चित जेवढी प्रशंसा करावं तेवढी कमीच आहे या स्पर्धेची. आणि खास कर आमचे जे राकेश पाटील आहेत ना, त्यांची प्रशंसा जेवढी करावं तेवढी कमीच आहे. प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही बदल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. बघा, पडद्यावरचा खरा नेता, पडद्यामागचा खरा हिरो कोण असतोय. कारण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बघा, कॉमेंटेटर कॉमेंट्री करू जातात, डी जे मास्टर डी जे वाजवतोय, खेळाडू खेळ करत जातात, पण खरा पडद्यावरचा हिरो, पडद्या पाठीमागचा हिरो कोण असते ते म्हणजेच आयोजक. आणि ते आयोजकाची भूमिका खऱ्या अर्थाने आमच्या राकेश पाटीलच्या माध्यमातून गेला. त्यामुळे त्यांचं प्रशंसा करणं, सोनू बांगरने आताच सांगितलं, त्यांची प्रशंसा करणं फार गरजेचं आहे. बघा, प्रत्येक क्रीडांगणावरती जर नजर फिरवली ना, कुठेही तुम्हाला आउटफील्ड खराब पाहायला मिळालं नाही आहे. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूवरती त्याची नजर, कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली ते वेळेवरती त्याला फर्स्ट एड बॉक्स दिलं जातो आहे. त्याच्यानंतर पाण्याची सोय केली जातो आहे आणि त्यानंतर वेळेवरती फार लक्ष. हा खरा मॅनेजमेंट. आणि मॅनेजमेंट जेव्हा जेव्हा चांगल्या पद्धतीने केलं जातो ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला एक यशस्वी स्पर्धा पाहायला मिळतो आहे. आणि ती स्पर्धा आय थिंक आपण ही स्पर्धा अनुभवतो आहे. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026. 2 षटकांसाठी कालावधी घेतला, 9 मिनिटं आणि 30 सेकंद हे घेतल्या. त्यामुळे कॉल करणं फार गरजेचं आहे. आताच आम्ही प्रशंसा करत होतो राकेश पाटील यांचं. राकेश पाटील म्हटलं की नेहमीच टीमला घेऊन खेळणारा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती क्रीडांगण मांगरूळच्या क्रीडांगणावरती जेव्हा स्पर्धा भरवली जातो ना, तेव्हा तेव्हा बारकेने नजर त्यांच्याकडे आमची सुद्धा असतो की राकेश पाटील यावर्षी काय करणार. या वर्षामध्ये सुद्धा आपण पाहिलं डे नाईट स्पर्धा तुमच्यासाठी एक डबल मेजवानी तुमच्या समोर आणली आहे. यावेळेचा फटका फसलाय. वेल डन, वेल जज कॅच. तिसरा धक्का दिलाय मैदानाच्या आतमध्ये टीम पडलेगावला. क्या बात आहे. तिसरा धक्का दिला मैदानाच्या आतमध्ये. आताच प्रशंसा केली होती, काहीतरी संकल्पना. 31 धावा झाल्यात. 50 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 17 चेंडू 19 धावांची गरज. आताच वर्णन करत होतो की काही ना काहीतरी संकल्पना चांगल्या पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. छत्रपती क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगण आहे. मलंगडच्या कुशीमधील असला क्रीडांगण. या मलंगडाने खूप इतिहासाची जतन केला आणि त्यापैकी हा क्रीडांगण आपण पाहतोय जो मांगरूळचा क्रीडांगण, छत्रपती क्रीडांगण. पुढच्या सीझनमध्ये, पुढच्या वर्षामध्ये फार मोठी स्पर्धा याच क्रीडांगणावरती, याच नावाने आणि याच जोमाने तुम्हाला पाहायला मिळेल. 7 दिवसाची स्पर्धा आणि एंट्री फी फक्त 12,000. 1.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक असेल. मात्र मजा येणार. पुढच्या वर्षामध्ये खूप मजा येणार या स्पर्धेला, यात पण शंका नसेल. सॉफ्ट हँडमध्ये चेंडूला खेळून काढला. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न. बघा कशा पद्धतीने सामना बदल होता. जो संघ, पडलेगाव संघ अगोदरच्या
काही चेंडूवर ती सहजरित्या धाबा गोळा करत होत्या. आता मात्र त्या संघाला संघर्ष करावा लागतोय. तर राधेकडनं का पारितोषिक असेल बघा. आमचे या स्पर्धेचे प्रणेते अर्थात सर्व काही मेहनत घेणारे आमचे राकेश पाटील यांच्या जर कटआउटला हिट झाला तर राधे यांच्याकडनं 3000 रुपयाचे कॅश प्राईज. यावेळचा चेंडू क्लीन बॉल्ट. सामना फसलाय पडलेगाव टीम साठी. 1 मोर विकेट. फलंदाज बाद. सुस्वागतम. या दरम्यान हिल लाईन पोलीस स्टेशनचे PSI सन्मान्य श्री अंकुशजी सुरेवाड साहेबांचे इथे शुभागमन होतं आणि त्यांचं करूयात या SP ग्रुप चषक 2026च्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पोलीस दल येतोय. यानंतर आपल्याला कदाचित प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी पोलीस दल सुद्धा या क्रीडांगणावरती नेहमीच कार्यरत असतात. पोलीस दलाचे वैशिष्ट्य आहे आपण घर बसल्या सेफली स्लीप होतोय, खेळतोय, आनंदाने जगत असतोय. परंतु पोलीस दलासाठी फार कठीण काम आहे. दिवस रात्रभर आय थिंक 24 तास ते ऑन ड्युटी असतात. त्यासाठी त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी आमच्या आयोजन कमिटीने दखल घेतली आहे आणि त्यांची मॅच येणाऱ्या क्षणामध्ये आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. फार मजा येईल, यात मत शंका नसेल. दरम्यानचा चेंडूवरती सिंगल येतोय. 14 चेंडू 16 धावांची गरज आहे. परंतु जर वापसी केली आहे मैदानाच्या आतमध्ये फार प्रशंसजनक. जेव्हा क्रीडांगणावरती समालोचन करण्यासाठी आला तेव्हा काहीतरी ट्विस्ट पाहायला मिळाल्या. यावेळेला चेंडू सॉफ्ट हँडमध्ये टारी किट देण्याचा प्रयत्न. बघा किती पद्धतीने चान्सेस होत्या. गोलंदाजी करत असताना चेंडूवरती आला, डायरेक्ट किट देण्याचा प्रयत्न. दापल कबड्डी धावसंख्या 35. 15 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13 मध्ये 15 धावांची गरज आहे आणि 4 फलंदाज 35 धावा कुठं नाबादोय. तेरा चेंडू यावेळेस लॉफ्टेड हिट. हार्ड हिटर फलंदाज हर्षल जातोय. उंचवर हा फलंदाज आहे परंतु त्याला चेंडू फार काही करू शकला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. षटक समाप्त. 12 चेंडू 15 धावांची गरज. सामना फसलाय पडले गाव टीम साठी. आता सामना फसलाय. DJ येस. एक टॉस आपण नक्कीच नेक्स्ट मॅचचा संपन्न करतोय. प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल. एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं जे पोलीस वर्ग पोलीस मित्र खऱ्या अर्थानं अहोरात्र जागरण करतात आणि आपली ड्युटी खऱ्या अर्थानं चोख प्रकारे बजावतात. जे जागतात म्हणून आपण सुरक्षिततेने झोपतो असे संपूर्ण पोलीस वर्ग यांचा एक संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि मांगरूळ 40+ असा एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. या दोन टीमच्या दरम्यान एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर ई लाईन पोलीस स्टेशन टीमचे कॅप्टन आणि मांगरूळ 40+ टीमचे कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करते टॉससाठी. नेक्स्ट मॅचचा आपण करूया टॉस. मी टॉससाठी इन्व्हाइट करतोय अंबरनाथ महानगरपालिकेचे विद्यमान कार्यसम्राट तथा दमदार नगरसेवक सन्मान्य श्री प्रधानजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करू. साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. यस मॅच सुरू करायची आहे. प्रधानजी पाटील साहेबांना विनंती असेल साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न करूयात. एका बाजूला हिल लाईन पोलीस स्टेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल तर त्यांच्या अगेन्स्ट मांगरूळ 40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. साहेबांच्या शुभ हस्ते आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे.
हिल लाईन पोलीस स्टेशन टीमचे कॅप्टन या आपण. सर या आपण टॉस आपण संपन्न करूयात. उल्हासनगर महानगरपालिकेचे विद्यमान कार्यसम्राट आहेत प्रधानजी पाटील साहेब आणि साहेबांच्या शुभास आपण नेक्स्ट मॅचचा टॉस संपन्न करतोय. एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल. स्विंग द कॉइन टेल असा कॉल आणि हेड आलाय. येस म्हणजे टॉस जिंकलाय हिल लाईन पोलीस स्टेशन या टीमच्या कॅप्टननं. सर टॉस जिंकलाय हरकत नाही. सर टॉस जिंकलाय बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. अगदी जसं एखाद्या आरोपीला तुम्ही जेलच्या आतमध्ये चोपता तसं या बॉलला चोपताना दिसतील का? नक्कीच. पहिलं तर मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की पोलीस म्हणजे माझी पोलीस टीम जी काही हिल लाईनची आहे त्यांना तुम्ही इथं आवर्जून आगमनासाठी आम्हाला आग्रह केला. आम्ही त्या आग्रहाखातर आलेलो आहे. पोलिसांचं काम हे अहोरात्र चालूच असतं आणि आत्ता आपली म्हणजे जो एरिया आहे त्याचं तुम्हाला सगळ्यांना चांगल्यापैकी माहीत आहे. म्हणजे कधी ना कधी म्हणजे सारखं चालूच आहे. तर ह्या सगळ्या वेळेमधून आम्हाला क्रिकेट म्हणा किंवा ग्राउंडवरच्या ज्या ॲक्टिव्हिटी त्या खूप कमी प्रमाणात भेटतात किंवा वेळ मिळत नाही. तर त्यातून तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. पहिलं तर हिल लाईन पोलीस स्टेशनच्या वतीनं मी सर्व आयोजकांचं आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आम्ही तुम्हाला एक चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न करू. 24 तास ऑन ड्युटी असणारे खऱ्या अर्थानं साहेब तुम्ही जागता म्हणून आम्ही सर्व सुखाने झोपतो. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? स्पर्धेविषयी म्हणजे हेच बोलेल की हे जे काही ग्राउंड आहे तुम्ही बनवलं ते खूप चांगलं आहे आणि येथील आयोजक आता बऱ्यापैकी मला ओळखतात. तर मी सर्वांना हेच विनंती करेल की ह्या ग्राउंडवरतीच नवीन असे प्लेयर मिळतील जे की पुढे जाऊन भविष्यात चांगला खेळ खेळू शकतील. मांगरोळ टीमच्या कॅप्टनकडे आपण जाऊयात. टॉस हरलाय बट मॅच मात्र अजूनही हरला नाही. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आमची फिल्डिंगच असते. आता मनासारखी फिल्डिंग आपल्या वाटेल आली आहे बट आता पोलिसांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. कशी रणनीती असेल? आमचे निर्णय असतं जसं का आम्ही व्यवस्थित बॉलिंग करू, आम्ही आमची फिल्डिंग करू, आमच्या गावाचं नाव आम्ही असं चांगला करू असं आमचा इच्छा मनाने आहे आणि साईज सेटचा आमचा हात आहे. आमचं यजमान बनाम पाहुणे हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आज गाव खेळणार आहे. गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी आणि संघाच्या नावासाठी तुम्हाला खेळायचं आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून संघामध्ये तुमची भूमिका किती इम्पॉर्टंट आहे? माझी इम्पॉर्टंट काहीच नाही आहे. मी एक सहकारी माझा चांगला आहे त्यांच्या टीमबद्दल. माझा त्यांच्या आशीर्वाद आहे त्या पोरांचा का तुम्हाला घेऊन पुढे खेळतात. त्यांचा आभारी आहे मी. खूप खूप धन्यवाद. देऊयात दोन्ही टीमला विजयासाठी लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. इथे स्कोर लेवल झाला आहे. कंपल्सरी चेसिंग मुले 1 धाव. 6 चेंडूवरती गुटाबी लागेल. 6 चेंडूवरती 1 धाव. त्यांनीच पोलीस दलाच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेटचा आनंद घेता येईल. तर महाराष्ट्र पोलीस म्हटलं की विश्वभरामध्ये 3 नंबरवरती आहे. तर मांगरूळ संघ थोडासा मागे व्हा. बघा आमचा काही नाही आहे. आयोजन कमिटी जे सूचना देतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. 1 धावेची गरज आहे. चर्चा होणारच कारण पुढची मॅच पूर्णपणे प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्यासाठी पोलीस दल आणि त्याच्या विरोधात मांगरूळ 40+ दोन्ही संघाकडे अनुभव असेल. आज आपण पोलीस दलामधून जर पाहू शकता मोहम्मद सिराज DSP सिराज म्हणून प्रसिद्ध आहे. पोलीस दलामध्ये सुद्धा जाऊ शकतात. क्रिकेट क्षेत्रामध्ये नाव कमवू शकतात. त्यामुळे मॅच पाहणं फार गरजेचं आहे. इथे मॅच समाप्त झाली आहे. मॅच जिंकली गेली आहे. पडलेगाव संघाने कॉंग्रॅच्युलेशन पडलेगाव टीमला प्रथम सामना जिंकल्याबद्दल.
तर निश्चित भूषणदादा रोहणे यांचा सन्मान केला जाईल. एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातोय. आपण या आपला सन्मान स्वीकारा. आणि 3,000 रुपयाचा कॅश प्राइज, 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. डायरेक्ट कटआउटला कोणत्या फलंदाजाने हिट केलं होतं?